2014च्या राज ठाकरेंच्या चिंचवड सभेसारखी तर उद्याची योगींची भोसरीतील सभा तर होणार नाही ना। बटेंगे तो कटेंगेचा नारा उद्या भोसरीत दुमदुमला तर तो युती उमेदवाराला साथ देणार का? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। सुरुवातीला एकदम एकतर्फी वाटणारी भोसरी विधानसभेची लढत आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तर ती अतिशय अटीतटीची होणार असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तर उद्या थेट बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याचे जनक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची युतीने उद्या भोसरीत सभा ठेवली आहे। थेट यूपीचेच मुख्यमंत्री उद्योगनगरीतील भोसरीच्या प्रचारासाठी प्रथमच येत असल्याने उद्याच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या बटेंगे तो कटेंगे ही घोषणा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात गाजते आहे। या नाऱ्याचे जनक योगी आहेत। ते स्वतः उद्या भोसरीत तेथील युतीचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्यासाठी सभा घेणार असल्याने ते हा मुद्दा तेथे उपस्थित करण्याची दाट शक्यता आहे। पण तसेच झाले तर त्याचा कितपत फायदा युतीला होईल याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत। कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील हा मुद्दा विधानसभेला व त्यातही भोसरी सारख्या अल्पसंख्याकांची संख्या अत्यंत अल्प असलेल्या मतदारसंघात किती हात देईल हा प्रश्न आहे। जर योगींनी ही घोषणा पुन्हा तेथे केली तर अल्पसंख्याक मते एक होऊन ती युती विरोधात जाऊ शकतात। त्याचा फायदा तेथील आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना होईल। लोकसभेला भाजपची 400 पारची भिस्त ही यूपी तथा योगींवरच होती, मात्र तेथेच त्यांना फटका बसला। योगींना आपल्या राज्यातच अपेक्षे एवढे खासदार निवडून आणता आले नाही। परिणामी 400 पार सोडा बहुमताचा आकडाही भाजपला गाठता आला नाही। इतर दोन पक्षांच्या कुबड्या त्यांना केंद्रातील सत्ता स्थापनेसाठी घ्याव्या लागल्या। लोकसभेला आपल्या राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही। त्याच योगींना आता तर परराज्यात म्हणजे महाराष्ट्रात किती मिळेल याविषयी राजकीय तज्ञांना शंका आहे। दुसरं म्हणजे उत्तर भारतीय मतदार भोसरी बाहेर खेड मतदारसंघातील चाकण परिसरात मोठ्या संख्येने आहे। भोसरी एमआयडीसीत ते आहेत, पण संख्या तुलनेने तेवढी नाही। हा यूपीतील मोठा लोंढा हा रोजगारासाठी मुंबईच नाही तर पिंपरी चिंचवड पर्यंत येतो। म्हणजे त्यांना आपल्या राज्यातच नोकऱ्या देण्यात योगी कमी पडलेले सिद्ध होत आहेत। मग ते येथे येऊन त्याविषयी नाही तर कटेंगे तो बटेंगे वर बोलणार असतील तर त्याचा कितपत फायदा युतीला होईल हाही प्रश्न आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष टेकाप पुरस्कृत मावळचे अपक्ष उमेदवार चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची चिंचवडला सभा झाली। त्यात त्यांनी शहरातील अवैध बांधकामाचा जगतापांना अडचणीत आणणाराच मुद्दा उपस्थित केला। त्याचा फटका बसला आणि जगताप पराभूत झाले। तसेच उद्या जर योगींनी कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला तर हिंदू मतांचे ध्रुवीकरण होणार नाही, कारण समोरचा प्रतिस्पर्धी हा हिंदूच आहे। पण अल्पसंख्याक मताचे ध्रुवीकरण होऊन ती युतीच्या विरोधात जाऊ शकतात। त्यामुळे योगींच्या सभेची मोठी उत्कंठा भोसरीच नाही तर पिंपरी चिंचवडकरांना आहे। परंतु ते स्वतःच्याच राज्यात लोकसभेला अपयशी ठरले असल्याने त्यांना महाराष्ट्रात विधानसभेला यश मिळेल का? भोसरीत त्यांच्या सभेचा युतीच्या उमेदवाराला किती फायदा होईल की बटेंगे तो कटेंगे ही घोषणा केली तर त्याचा तोटा होईल का? याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।